विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 1 प्रॅक्टिस सेट 4.2 आपण कंपॅरिझन ऑफ नंबर्स हे शिकत होतो. कंपॅरिझन ऑफ द रेशोज हा भाग आपण शिकत होतो बघा. त्यातले बरेचसे क्वेश्चन्स झालेत. आज आपण जाऊ त्यातला क्वेश्चन नंबर 4 कडे. आपण जेव्हा नंबर्स कंपेअर करतो तेव्हा सिंपलसी एक स्टेप वापरतो आपण, ती म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून त्या संख्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे उदाहरणार्थ मला या दोघांचं मल्टिप्लाय करावं लागेल इकडे, आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला बघा काय उत्तर मिळतंय. मी त्याचं लिहिणार √80 इंटू √27 √45 इंटू √48. ओके, क्रॉस मल्टिप्लाय केलंय. आता तुम्हाला या सगळ्या स्टेप्स येत आहेत. मग काय करणार मी, तर या दोघांचं आतमध्ये मल्टिप्लाय करणार √80 इंटू 27 आणि इकडे मी मल्टिप्लाय करतोय √45 इंटू √48. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला अशी संख्या मिळते बघा. 8×56 इकडे 5 आले, 8×2 16 आणि 5 21, 2160. सेम मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सुद्धा मला 2160 असंच उत्तर मिळतंय. तुम्ही स्वतः गुणाकार करून बघा. जर मला दोन्ही उत्तर सारखी मिळत असतील तर याचा अर्थ या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत. या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत. सिंपली याचाच अर्थ असा आहे √80 अपॉन √48 इज इक्वल्स टू √45 अपॉन √27. ओके, म्हणजे पहिला क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झालाय सगळ्यांना. मी जातोय क्वेश्चन नंबर 5 कडे. बघा त्यातला 9.2 अपॉन 5.1 अँड सेकंड आहे 3.4 अपॉन 7.1. 9.2 अपॉन 5.1 अँड आपल्याला कम्पेअर करायचं आहे. सेकंड रेशो इज 3.5 अपॉन 7.1. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. 9.2 इंटू 7.1 अँड 3.4 इंटू 5.1. बघा 9.2 इंटू 7.1 थोडंसं मल्टिप्लिकेशन करू आपण. 9.2 इंटू 7.1 व 1×2 2 इकडे 9×2 18 इकडे 0 7×2 14 1 आला 7×9 63 आणि 1 64 2 8 आणि 4 12 इकडे 6 6. ठीक आहे, बघा किती येते 2. त्यानंतर पुढे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 8 आणि 4 12 हातच्या आला 1 बरोबर. इथे होता 1 मिनिट नंबर 7×2 14 1 आला 7×9 63 आणि 1 64. ओके 6 5 म्हणजेच इकडे किती येते उत्तर 65.32 असं आपलं उत्तर येईल. 65.32. गुणाकार परत एकदा करून बघा व्यवस्थित तुम्ही. 65.32 असं उत्तर येईल. इकडचं मल्टिप्लिकेशन मी करतोय 3.4 इंटू 5.1 इकडे किती येते बघा 4 1 4 इकडे 3. ओके 5 चौक 20 अच्छा आले 2 5 3 15 आणि 2 17 7 3 7 1 17 पॉईंट, कारण 2 पॉईंट आहेत 1 2. इकडनं आपण 2 संख्या सोडणार आणि उत्तर येणार 17.34. ओके, असं जर आपण 2 संख्यांचा गुणाकार करून व्यवस्थित बघितला तर तुम्हाला दिसेल पहिली संख्या ही ग्रेटर आहे. पहिल्या संख्येचं मल्टिप्लिकेशन परत आपण करू. 9.2 इंटू 7.1 किती येत आहे 1×2 2 आणि 9 1 9. ओके 0 घेतला परत 7×2 14 हातच्या आला 1 7×9 63 आणि 1 64 2 9 आणि 4 13 हातच्या आला 1 म्हणजे 65 येत आहे 6532. 2 पॉईंट आहेत. इकडनं 2 पॉईंट सोडले तर 65.32 असं उत्तर येते. ओके, मग आता बघा 65.32 इज ग्रेटर दॅन 17.34 अँड देअरफॉर 9.2 अपॉन 5.1 इज ग्रेटर दॅन 3.4 अपॉन 7.1. गुणाकार कसा करतोय ते बघा. या संख्येचा आणि इकडे मल्टिप्लाय करतोय सुरुवातीला आणि नंतर यांचा गुणाकार करतोय. जर ही साईड ग्रेटर आली तर याचा अर्थ 9.2 अपॉन 5.1 इज ग्रेटर दॅन 3.4 अपॉन 7.1. म्हणजे तुम्हाला आता कंपॅरिझन कळालंय. मी थोडंसं घाई करतोय कारण मला पुढची गणितं कव्हर करायची आहेत. बघा कंपॅरिझन ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. हे सगळं झालेली आहेत गणितं. आपण जाणार आहोत आता रेशो मधले वर्ड्स प्रॉब्लेम जे आहेत तिकडे. वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना आले पाहिजेत. मी त्याही दिवशी सांगितलेलं. परत एकदा बघा, वर्ड प्रॉब्लेम सोडवताना रेशोमध्ये
नेहमी आपण काय करायचं माहितीये, एक कॉमन मल्टिपल घ्यायचा. गणिताची सुरुवातच झाली पाहिजे. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. म्हणजे उदाहरणार्थ आता मला बघा क्वेश्चन नंबर 4 त्यातला फर्स्ट क्वेश्चन सोडवायचा आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. It is a parallelogram. The ratio of angle A and B, ratio of angle A and B is 5:4. Find angle A and B. बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. हा सगळा प्रश्न सोडवण्या अगोदर मी काही महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे ते लक्ष द्या. आपण 4 प्रकारचे क्वाड्रिलॅटरल मागच्या वर्षी शिकलो होतो. त्यातला पहिला होता तो म्हणजे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट अँड ईच अँगल इज 90 डिग्री, त्याला आपण बोलतोय स्क्वेअर. त्यानंतर होता रेक्टँगल. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट, ओके, अँड ईच अँगल इज 90 डिग्री. प्रत्येक अँगल हा 90 अंशाचा असतो. बरोबर. या दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी काय माहितीये, प्रत्येक अँगल 90 डिग्री. आपण तिसरा जो प्रकार शिकलो होतो तो म्हणजे रोम्बस. बघा हा होता स्क्वेअर. व्यवस्थित समजावून घ्या, हे आलं पाहिजे तुम्हाला. इट इज अ रेक्टँगल, ओके. इट इज अ रोम्बस. रोम्बस म्हणजे काय, पुन्हा एकदा ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट बट अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्यानंतर लास्ट आपण प्रकार शिकलो होतो तो म्हणजे पॅरलोग्राम, ओके. बघा पॅरलोग्राम आणि हा होता रोम्बस, ओके. Parallelogram, opposite sides are congruent and opposite angles are congruent. ठीक आहे. पण या चारही क्वाड्रिलॅटरल मध्ये एक गोष्ट एक सिमिलर आहे. ती गोष्ट आता मी तुम्हाला सांगतोय, ऑलरेडी मागच्या वर्षी शिकवलेली होती. ऍडजस्टंट अँगल, सम ऑफ ऍडजस्टंट अँगल इज 180 डिग्री. म्हणजे उदाहरणार्थ ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल असेल तर हे ऍडजस्टंट अँगल जे आहेत ना, अँगल ए प्लस अँगल बी यांची बेरीज ही नेहमी 180 डिग्री असणार. ए बी सी डी. तर या ऍडजस्टंट अँगल ए प्लस अँगल बी यांची बेरीज 180 डिग्री असणार 101%. मग आता तसा बी आणि सी, अँगल बी प्लस अँगल सी केला तरी तो 180 डिग्री येणार. डी प्लस सी केला तरी 180 डिग्री. या दोघांमध्ये तर हा 90 डिग्री 90 डिग्री तो तर 180 डिग्री येणारच. 90 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री येणारच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 4 क्वाड्रिलॅटरलचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ऍडजस्टंट अँगलची बेरीज ही नेहमी 180 डिग्री असते आणि याच रूलचा यूज करून आपण हे गणित सोडवणार आहोत. म्हणून आता लक्ष द्या व्यवस्थित. बघा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इट इज अ पॅरलोग्राम, ओके. रेशिओ ऑफ अँगल ए अँड बी इज 5:4. आता पॅरलोग्राम सांगितलाय म्हणजे दोन अँगल, इकडे हा ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल आहे, हा पॅरलोग्राम आहे, बरोबर. आता मला सांगा या पॅरलोग्राम मध्ये मी त्यांनी असं सांगितलं अँगल रेशो ऑफ अँगल ए अँड बी इज 5:4. याचा अर्थ हा अँगल 5 आणि हा अँगल 4 डिग्री असं नाहीये. अँगलचा रेशो तेवढा दिलेला आहे, ओके. मग मी तुम्हाला मगाशी एक वाक्य सांगितलं की रेशोची गणित सोडवताना नेहमी शक्यतो सुरुवात अशी करायची, लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. बघा लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. हे काय आहे हे कालही मी तुम्हाला शिकवलंय. हा जो अँगल आहे ना हा मे बी 50 असू शकतो 40. मग 50 किंवा इथे काही असेल, ती जी संख्या आहे ना ती आपण एक्स मानतोय, कॉमन मल्टिपल दोघांना असणारी. मग अँगल ए किती येईल माहितीये, अँगल ए होईल फाय आणि कॉमन मल्टिपल एक्स म्हणून 5x डिग्री आणि अँगल बी होईल 4x डिग्री, ओके. 5x डिग्री प्लस 4x डिग्री असं ते दोन अँगल होतील. आणि आता आपण जाऊ आपल्या मेन गणिताकडे. बघा आता आपल्याला ती प्रॉपर्टी यूज करायची आहे, सम ऑफ ऍडजसंट अँगल ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल्स टू 180 डिग्री, बरोबर. सम ऑफ ऍडजसंट अँगल ऑफ पॅरलोग्राम इज 180 डिग्री म्हणजे या दोन अँगलची बेरीज 180 डिग्री आहे. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री, ओके. पुढे बघा आता अँगल ए आहे 5x, अँगल ए किती आहे 5x
आणि अँगल बी किती आहे, तर अँगल बी आहे 4x. 5x प्लस 4x इज 180 डिग्री. 5x प्लस 4x दॅट इज 9x इज इक्वल्स टू 180 डिग्री. 9 आणि x या दोघांमध्ये चिन्ह नाहीये, म्हणजेच त्याच्यामध्ये असणारे मल्टिप्लाय 9 इंटू x इज 180 डिग्री. x इज इक्वल्स टू 180/9. कितीचा भाग लागतोय बघा, 9 दुने 18, 9 0 0. x ची व्हॅल्यू आली 20 डिग्री. पण x हा कुठला अँगल नाहीये, तर x हा कॉमन मल्टिपल आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए किती होता तो 5x इज इक्वल्स टू 5x. बट 5x म्हणजेच काय, 5 इंटू एक्स दॅट इज 5 इंटू एक्स दॅट इज 20 डिग्री. म्हणजेच किती येणार तो 5 2 जा 10, 100 डिग्री. अँगल ए आला 100 डिग्री. अँगल ए जर 100 डिग्री असेल, बघा मी काय बोलतोय, तर बी किती असेल सांगा. दोघांची बेरीज 180 असते, म्हणजे हा 80 डिग्री आला पाहिजे की नाही. बघा येतोय का, अँगल बी इज इक्वल्स टू 4x दॅट इज 4 इंटू एक्स, 4 इंटू एक्स दॅट इज 20. 4x म्हणजेच काय, 4 इंटू एक्स, मग 4 इंटू 20 किती येणार तो 80 डिग्री. कळालंय. म्हणजे असं तुम्हाला ही गणितं सोडवता आली पाहिजे. दोघांची बेरीज बघा 180 डिग्री आली, 100 प्लस 80. ठीक आहे. म्हणजे आता आपण पुढे जाऊ. ही गणितं तुम्हाला कळाली आहे थोडीशी तरी. मी पुढे जाणार आहे, फटाफट थोडंसं घेणार आहे आणि आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. चला बघा, पुढचा क्वेश्चन होता द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 9:5. अल्बर्टचं एज, अल्बर्ट इज टू सलीम. अल्बर्ट आणि सलीम दोघांच्या एजचा रेशो होता 5:9. ओके. मी आता पुढचं गणित वाचण्या अगोदर मी डायरेक्टली स्टार्ट करणार आहे. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. कॉमन मल्टिपल आपण एक्स मानला. ओके. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. नाव द एज ऑफ द प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट is equals to 5x years. Okay. And the present age of सलीम. अल्बर्टचं एज झालं 5x, सलीमचं एज होईल 9x. ओके. 9x इयर्स. मग आता आपल्याला पुढे जायचंय बघा. आता मी पुढचा क्वेश्चन पूर्ण वाचतोय. The ratio of present age of Albert and Salim is 5:9. 5 years hence म्हणजे 5 वर्षानंतर. आज तुमचं वय 14 वर्ष आहे, 5 वर्षानंतर किती होणार, तर तुम्ही ऍडिशन करणार 19 होणार असं तुम्ही बोलणार. मग इथे मी लिहितोय, त्यांनी असं वाक्य दिलंय 5 years hence म्हणजेच काय, 5 वर्षानंतर. आज त्याचं वय 5x आहे. ओके. अल्बर्टचं 5 वर्षानंतर अल्बर्ट होईल 5x प्लस 5. अल्बर्टचं वय जर 5 वर्षांनी वाढत आहे, तर या सलीमचं एज सुद्धा होणार 9x प्लस 5. 5 years hence the ratio of their age will be 3/5 that is 3:5. Find their present age. मग आता काय, सिंपल बघा, 5 वर्षानंतर म्हणून आपण ऍड केलं 5 वर्ष, 5x प्लस 5 केला हा पण, आणि त्यांचा रेशो सांगितलाय 3:5. ओके. आता मला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच 5 इकडे जाईल, 5 इंटू 5x प्लस 5 इज इक्वल्स टू 3 इंटू 9x प्लस 5. 5 ने याला मल्टिप्लाय होईल, याला मल्टिप्लाय होईल. 5 5 जा 25x प्लस 5 5 जा 25. ओके. आणि 3 9 जा 27x, 3 5 जा 15, 25x आहे इकडे, 27x आहे. अक्षर एका बाजूला घेऊ आपण. 25x मायनस 27x इज इक्वल्स टू 15 मायनस 25 मायनस 10. मोठ्या संख्येचं चिन्ह येणार उत्तराला नेहमी. अँड 25 मायनस 27 दॅट इज 2x. इथे मल्टिप्लाय आहे -2, तिकडे गेल्यावर तो डिवाइड होईल, कारण दोघांच्या मधलं चिन्ह आपण बघतोय मल्टिप्लाय. तिकडे गेल्यानंतर तो -2 डिवाइड होईल आणि उत्तर येईल मायनस मायनस कट होऊन 5. एक्स ची व्हॅल्यू मला मिळाली 5, पण एक्स हा कॉमन मल्टिपल आहे. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट
इज इक्वल्स टू 5x म्हणजेच 5 इंटू एक्स दॅट इज 5 इंटू 5. कळतंय का बघा. अल्बर्टचं एज किती येईल मग. अल्बर्टचं एज असणार आहे 5 इंटू 5 दॅट इज 25 इयर्स. आणि प्रेझेंट एज ऑफ सलीम इज इक्वल्स टू 9x म्हणजेच 9 इंटू एक्स दॅट इज 9 इंटू 5 दॅट इज 45 इयर्स. म्हणजे अल्बर्टचं वय 25 वर्ष, सलीमचं वय 45 इयर्स. ओके, आता तुम्हाला ही गणितं कळाली आहेत. ठीक आहे, मी आज स्टॉप करतो. थँक्यू.